नमस्कार मित्रांनो, मी श्रेयश विठ्ठल वगैरे थर्ड इयर MBA स्टुडंट फ्रॉम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग। मित्रांनो, मी तुम्हाला मागे एक न्यूज सांगितली होती की मुलींचे शिक्षण वगैरे ते प्रायव्हेट मेडिकल कॉलेज किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये फ्री झाले। तर बघा, त्यात आता एक जो GR आहे कॉलेजला तो भेटलेला आहे। तर त्यात कसं आहे मित्रांनो, जी कॉलेजची ट्युशन फी आहे ना ती माफ झालेली मुलींसाठी, आणि डेव्हलपमेंट फी किंवा हॉस्टेल किंवा मेस वगैरे, जिमखाना असेल, त्यानंतर लायब्ररी, ह्या फीस तशाच आहेत। पण जी मेन फीस असते कॉलेजची ती ही आपली ट्युशन फीसच असते। आता एक उदाहरण सांगायचं झालं तर एक SKN कॉलेज आहे बघा, तुम्हाला स्क्रीनवर त्याचं मी फी स्ट्रक्चर दाखवतो। तर त्याची ट्युशन फीस सोडून द्या आणि डेव्हलपमेंट फी बघा तर 180 आहे। तिच्या कॉलेजची पण जी काय डेव्हलपमेंट फीस असेल ती 80,000पर्यंत असू शकते किंवा 60-70 हजारापर्यंत, आणि हॉस्टेल फी, मेस वगैरे ते मिळून 1-1.5 लाखापर्यंत जातं, काहींचं 2 लाखापर्यंत पण जातं। तुम्हाला जर फी स्ट्रक्चरमध्ये बघायचं आहे तर कोणती फीस लागू होईल, तर बघा की जे VJ कॅन्डिडेट आहे, त्यानंतर OBC ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे, त्यांना जी फीस लागू होते सेम ज्या ओपनच्या विद्यार्थ्यांना असेल, SCBCच्या, त्यानंतर ज्यांचं EWS आहे 8 लाखाच्या खाली उत्पन्न, तर त्यांच्यासाठी ही फीस लागू होणार आहे। माझी मुलींना एकच रिक्वेस्ट आहे की ड्रॉप घेण्यापेक्षा प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन घेऊन टाका आणि जास्त वर्ष पण वाया नका घालू। लवकरात लवकर कुठंतरी सेटल होऊन जा। आणि माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।